नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अशा थोर देशभक्तांची कथा ज्यांना ब्रिटिश सरकारने तुरुंगात डांबले, पण त्यांच्या विचारांना आणि लेखणीला ब्रिटिश कधीच साखळदंडांनी बांधू शकले नाहीत. तुरुंग म्हणजे जिथे माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते, जिथे असते फक्त एकांत, अंधार आणि अनन्वित अत्याचार. पण जरा विचार करा, जर याच अंधाऱ्या कोठडीला कुणी आपले अभ्यासपीठ बनवले तर, जर लोखंडी गजांच्या मागे अशा साहित्याची निर्मिती झाली ज्याने संपूर्ण देशाच्या क्रांतीला दिशा दिली तर. जेव्हा आपण तुरुंगातील साहित्याबद्दल बोलतो तेव्हा अवघ्या 23 वर्षांच्या एका तरुण क्रांतिकारकाचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्णच होऊ शकत नाही. शहीद भगत सिंग. इंग्रजांना वाटले होते की भगत सिंग यांना लाहोरच्या अंधाऱ्या कोठडीत डांबून ते त्यांचे विचार संपवून टाकतील, पण भगत सिंग यांनी तुरुंगालाच आपली अभ्यासशाळा बनवले. 2 वर्षांच्या तुरुंगवासात त्यांनी शेकडो पुस्तके वाचली आणि असे साहित्य लिहिले ज्याने ब्रिटिश सरकारचा वैचारिक पायच हादरून टाकला. 1930 मध्ये लाहोर जेलमध्ये असताना एका माणसाने त्यांना तुरुंगात आल्यावर तू देव मानू लागशील असे म्हटले होते. त्याला उत्तर म्हणून भगत सिंग यांनी आपले वैचारिक स्पष्टीकरण दिले. अंधश्रद्धा, रूढी आणि अंधविश्वासावर प्रहार करत त्यांनी स्पष्ट केले की माझा नास्तिकवाद हा अहंकारातून आलेला नाही, तर तो तर्क आणि अभ्यासातून आलेला आहे. हा निबंध आजही जगातील सर्वोत्कृष्ट विचारांपैकी एक मानला जातो. भगत सिंग यांची जेल डायरी. तुरुंगात असताना भगत सिंग यांनी एक जेल डायरी लिहिली होती. ही डायरी म्हणजे ज्ञानाचा एक महासागरच होती. यात त्यांनी कार्ल मार्क्स, लेनिन, सॉक्रेटिस, प्लेटो आणि रसेल यांसारख्या भारतातील थोर विचारवंतांचे विचार, पुस्तकांतील उतारे आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्रावर स्वतःची मते नोंदवून ठेवली होती. ही डायरी सिद्ध करते की भगत सिंग केवळ बंदुकीच्या क्रांतीवर विश्वास ठेवणारे नव्हते, तर ते वैचारिक क्रांतीचे खंबीर समर्थक होते. भगत सिंग यांच्या पत्रांमध्ये त्यांचे देशावरील अथांग प्रेम आणि निडरता स्पष्टपणे दिसते. जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचा बचाव करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा भगत सिंग खूप रागावले. त्यांनी वडिलांना पत्र लिहून स्पष्ट बजावले, माझ्या संमतीशिवाय तुम्ही हा बचाव का केला? देशासाठी प्राण देणे हेच माझे ध्येय आहे. 22 मार्च 1931 मध्ये फाशीच्या अवघ्या 1 दिवस आधी त्यांनी तुरुंगातील साथीदारांना पत्र लिहिले. माझे नाव क्रांतीचे प्रतीक बनले आहे. माझ्या जगण्याची इच्छा नैसर्गिक आहे, पण मला अटींवर जगायचे नाही. माझी फाशी भारतीय जनतेला अधिक प्रेरित करेल. तुरुंगात जाण्यापूर्वीही भगत सिंग यांनी बलवंत, रणजित आणि विद्रोही या टोपण नावांनी प्रताप आणि कीर्ती या वृत्तपत्रांमध्ये अनेक क्रांतिकारी लेख लिहिले होते. पंजाबची समस्या, जातीय बंधुभाव आणि सत्याग्रह आणि संप या विषयांवर त्यांनी केलेले लेखन आजच्या काळालाही अत्यंत लागू पडणारे आहे. 23 मार्च 1931 रोजी जेव्हा भगत सिंग यांना फाशी देण्यासाठी पोलीस अधिकारी आले तेव्हा भगत सिंग लेनिन यांचे पुस्तक वाचत होते. पुस्तकाचे पान मोडून ठेवत ते म्हणाले, थांबा, आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटू द्या. विचार करा, मृत्यूदारात उभा असतानाही ज्याची पुस्तकांशी आणि साहित्याशी गट्टी होती असा क्रांतिकारक जगात होणे दुर्मिळच.